सर्व एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी परीक्षार्थींना नमस्कार. 18 आणि 19 तारखेला जी काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी मुख्य परीक्षा आहे, त्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जो पेपर 1 मधला जो टॉपिक्स आहे, जागतिकीकरण आणि त्याचे निर्माण होणारे जे गंभीर परिणाम आहेत, त्या परिणामाच्या अनुषंगाने सद्यस्थितीचा जर आपण विचार जर केला, तर सध्या पश्चिम आशियामध्ये इराण, इराक आणि इस्रायल, अमेरिका या तीन देशांमध्ये असणारी युद्धजन्य जी परिस्थिती आहे, त्यातून खूप मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे, त्या नुकसानीचे जे काही गंभीर परिणाम आहेत, ते आंतरराष्ट्रीय मार्केटवर आपल्याला पाहायला मिळतील पहा. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की मध्य आशियातील जे काही देश आहेत, ते देश जवळजवळ एकूण तेलाच्या 50% उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला इतर देशांना निर्यात केलं जाते. उत्पादक देश म्हणून त्या देशांकडे पाहिलं जातं. गॅस आणि कच्चे जे तेल आहे, ते तेलाच्या खाणी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने या देशांची अर्थव्यवस्था कच्च्या तेल आणि नैसर्गिक जो गॅस आहे, त्या गॅसवर आधारित आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार केला, तर भारतच्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी असा प्रश्न टाकला जाऊ शकतो. पश्चिम आशियातील इराक, इस्रायल, अमेरिका संघर्षाचे भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्थेवर काय गंभीर परिणाम निर्माण होऊ शकतात? हा तुम्हाला 10 किंवा 15 मार्काला हा प्रश्न 100% परीक्षेला विचारात घेतला जाऊ शकतो. तर त्या अनुषंगाने परीक्षार्थींनी नेमकं त्यामध्ये कोणकोणते मुद्दे समावेश केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे उत्तरामध्ये प्रस्तावना, 2 विश्लेषण आणि 3 निष्कर्ष. या 3 घटकांमध्ये उत्तराचं विभाजन असणं आवश्यक आहे. 3 घटकात जर उत्तराचं विभाजन, त्यामध्ये सिस्टमॅटिक जे काही टॉपिक्स आहेत ते जर व्यवस्थितरित्या मांडणी केली, तर तुम्हाला त्यामध्ये चांगले दर्जेदार मार्क्स प्राप्त होऊ शकतात. सर्वात प्रथम आपण त्या ठिकाणी हा जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर विचार केला, तर पश्चिम आशियामधील भारतासाठी ऊर्जा, व्यापार, त्याचप्रमाणे स्थलांतराच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रदेश आहे, की ज्यामध्ये इराण, इस्रायल किंवा अमेरिका या ठिकाणचा जो काही वाढता जो काही संघर्ष आहे, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर, त्याचप्रमाणे स्थलांतरण जे काही भारतातील त्या ठिकाणी कामासाठी जाणारे जे लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. प्रथम आपण या ठिकाणी कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहेत, त्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. आयातीचा खर्च या ठिकाणी वाढणार आहे. परिणामी याचा परिणाम असा होईल, चलनवाढ आणि वित्तीय जो तूट आहे, ती मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. आपला भारतीय जो रुपया आहे, त्या रुपयावर दबाव निर्माण होऊन विनिमय जो दर आहे, तो दर डॉलरच्या तुलनेत अतिशय खालवला जाऊ शकतो. दुसरे म्हणजे सागरी जो मार्ग आहे, होर्मुझ सामुद्री आपण ज्याला म्हणतो, असुरक्षित झाल्यास व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होईल. आयात आणि निर्यात जो व्यापार आहे, त्या व्यापारावर गंभीर परिणाम त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. तिसरा मुद्दा त्यामध्ये टाकता येऊ शकतो आपल्याला, परदेशी गुंतवणूक जी आहे, ती भारतामध्ये असणारी ती कमी होऊन त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊन अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ निर्माण होऊ शकते. सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर पश्चिम आशियामधील जे भारतीय स्थलांतरित जे आहेत, त्यांच्या सुरक्षेचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात परतावा म्हणजे मायग्रेशन रिव्हर्सल जो आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी घडू शकतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि सामाजिक जो ताण आहे, तो ताण निर्माण होऊ शकतो. तसेच देशांतर्गत धार्मिक आणि सामाजिक जे ध्रुवीकरण आहे, ते ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी ज्या आहेत, त्या बाबी तुम्हाला विश्लेषणामध्ये लिहिणं आवश्यक आहे. निष्कर्ष तुम्ही फक्त 2 किंवा 3च ओळी त्या ठिकाणी टाकू शकता. एकूणच एकूणच हा जो संघर्ष आहे पश्चिम आशियातील, भारतासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गंभीर आव्हान निर्माण करू शकतो. ऊर्जा, त्याचप्रमाणे जे नैसर्गिक स्रोत आहे, त्या स्रोतांचं विविधीकरण, राजनैतिक संतुलन आणि आपत्कालीन धोरणांची तयारी आहे, या तयारीच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने त्या ठिकाणी तयार राहणं आवश्यक आहे. इतकेच मुद्दे त्यामध्ये लिहिल्यास तुम्हाला त्यामध्ये चांगले दर्जेदार मार्क्स मिळू शकतात. कारण पेपर चेक करणारे जे परीक्षार्थी, त्या परीक्षार्थी आंतरराष्ट्रीय पातळीत संबंधित जो परीक्षार्थी, त्या परीक्षार्थीला या प्रश्नाचं जे गांभीर्य आहे, ते गांभीर्य, त्याचप्रमाणे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्या देशावर होणारे जे काही परिणाम आहेत, त्या परिणामांची मांडणी त्याला कितपत यशस्वीरित्या समजलेली आहे, त्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स दिले जाऊ शकतात. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.